गणपती बाप्पा मोरया. बाई रोड आहे ना असे वल्ले वल्ले स्लिपरी होतात लय. ह्या गाडीसाठी तर लय बेकार विषय. मला इथे ना मोबाईल माउंट घ्यायचा आहे यार. मोबाईल माउंट नाही आपल्याकडे अजून. मोबाईल माउंट लावायचा आहे. आज काय इथं पूजा वगैरे असेल. गणपती बाप्पा साईबाबा. काहीच गर्दी आहे ना त्यामुळं मला सूचना झाल्या वाटतं. अजून काय मला कधी कधी आहे ना अशा गर्दीचं आहे ना बाहेर पडायला नको वाटतं नाही का. ट्रॅफिकमध्ये आहे ना इच्छा नाही होत. तसं पण ही गाडी ट्रॅफिकमध्ये चालवण्यासारखी नाहीच आहे. काय चालवणार ना चालवून ट्रॅफिकमध्ये. असं चालवण्यामध्ये काय अर्थ आहे. हा एवढं आहे की ट्रॅफिकमध्ये लोक गाड्याकडे आहे ना भारी असा बघतात लय भारी. ए शिवशंकरा. या गाडीचं नाव अजून ठेवलेलं नाही कारण रॅपिंगचं काही कळणं झालंय सीन. बाय द वे गाईज थोडासा टाइम तर आहे. उद्या तर बिलकुल टाइम नाहीये. मेन म्हणजे ना टुडे इज कसं व्हायचं या गाडीचं. उद्या आहे ना शुक्रवार आहे. सो उद्याचे आहे ना गोष्टी लय जास्त शेड्यूल बिझी असणार आहे. आणि परवा दिवशी मग म्हणजे उद्याचं काम झालं ना तेवढं मग आपण फ्री होऊन जाईल. म्हणजे सॅटर्डेला मोस्टली आहे ना मी विचार करतोय रॅप करू शकतो म्हणून. तर सॅटर्डेलाच आहे होप रॅप झालं पाहिजे. बघूया कसं काय मॅनेज करायचं. काही गोष्टी आहे ना अशा ठरवतो आपण त्यानुसार होत नाही. जे व्हायचं ते होणारच आहे. ठरवून काय गोष्टी आहे ना होतच नाहीत. ठरवलेल्या गोष्टी कधी कधी अशा खराब पण होऊन जातात. बिघडतात. नाही होत ना. एक्सपेक्टेशन असतात आपल्याला. होप असतात की यार ही गोष्ट अशी झाली पाहिजे ती गोष्ट तशी झाली पाहिजे. सो कधी कधी होत नाही त्याच्यानुसार. हो भाई इकडचा रोड आहे ना लय घाण खराब आहे राव. मस्त धडाम धुडू. चलो गाईज मेन रोडला गेल्यानंतरच व्हिडिओ बनवतो आता. बाय. अरे वा सिग्नल पण सुटला. भारी आहे का नाही आपलं नशीब. बॅक फायर लय भारी मारती राव. Sexy lady, she's my lady. मला आज बोलायचं आहे ना मन नाही करत आहे माहिती का. फक्त असं वाटतं गाडी चालवत राहा एन्जॉय कर थोडस. असा फील झाला आज. तेव्हा फक्त विषय असा होता की मी फील घ्यायचो नाही का गाडीच्या आवाजावर. ही दिदी आता माग बघत होती वळून गाडी. काय माहित नोटीस केलं असेल का नाही. बघितलं बघितलं थोड्या वेळापूर्वी गाडी बघत होती. एक दुनिया ही मच्छदी. आज तेवढा आहे ना असं आतमधनं आहे ना एनर्जी बाहेर येईना झाली राव. का बाहेर येईना काय माहिती.
आ रेड सिग्नल आहे भाई, चला लवकर. लेफ्ट लागणाऱ्यांसाठी सिग्नल कधी नसतो. निघा लवकर, रस्ते करा मोकळे लेफ्टला. आज माझा आहे ना तेवढा असं आतून मूड येईना झालाय माहिती का, काय माहिती का, असं थोडंसं नाही का दिवसभर ॲक्च्युली कामामध्ये आहे ना. अरे भाई कसा बघतोय मस्त, वळू वळू वळू. आता जरा बरं वाटते. थोडीशी अशी एनर्जी दाखवली नाही नी, मग जरा बरं वाटतं आहे ना. पण कसं काही गोष्टी आहे ना नवीन नवीन चालल्यात आता, त्याच्यामुळं, नाहीतर काही प्रॉब्लेम नव्हता. कुठनं तरी आवाज येतोय का, काहीतरी गप्पा गोष्टीचा आवाज येतोय का. हा हा बरं वाटतंय. चलो गाइस लवकर निघा, 20-25 करा. भाई या गाडी
गाडीवरती अजून ब्रँडिंग नाही केली ना, काय नाही केलं यार मी. मला रॅपिंगच्या ह्याच्यासाठी एवढं थांबलोय ना मी, म्हणजे हाय आता चलो ठीक आहे, थांबलोय तर थांबलोय, काय करू शकतो. जल्दी का काम शैतान का होता है ना. ठीक आहे, हळूहळू होऊ दे. गोप्रोच्या सेकंड बॅटरीसाठी मला आहे ना लवकर काहीतरी जुगाड करायला लागणार आहे. सगळे काम आहे ना आता आजकाल आहे ना जुगाडावरती चालायला लागलीत, माहिती का. कुछ कर नहीं सकते भाई, यही जिंदगी का रूल है असली, उसूल है ना. टाक बच्चन, अजून टाक, बोल बच्चन, बोल बच्चन टाकणारेच आहेत ना बरे असतात असं वाटायला लागले मला आता. म्हणजे खरं राहून काय फायदा नाही, रिअल जेवढं राहील ना, रिअल जेवढं राहील तेवढं. आता काय सांगू, काय रिलेट करणार तुम्ही तरी बोलून. भाई बघा आता असं ट्रॅफिक कसं करावं माणसाने. हा मला ह्या मॉलला सुद्धा जायचंय, कोपा गेलेलो नाही अजून, बघायचंय. असा आहे ना रस्ता निघायला एवढा खराब आहे ना. चलो गाइस भेटू थोड्या वेळाने. मित्रांनो कुठं पोमलत फिरतोय मलाच कळणार झालंय. आईला कुठल्या कुठल्या ठिकाणी काय विषय. पार्किंग मध्ये टाकू का भाई, माझ्या पार्किंग मध्ये टाकलं. गाडी गरम झाली.
इच्छा का आवाज पार्किंग मध्ये टाकायची इच्छा तर होती माझी. बरे असतात अननोन लोकच. ओळखीच्या लोकांनी काय दिवा लावलाय. ओळखीचे लोक टोमणे मारायला असतात फक्त. 2-4 दिवस झाले विनायक माळीची आठवण काढायला लागलो आता मी. भाऊला व्हिडिओ बघितले नाही मी अजून नाही का. श्रीमंत भाऊचे पण व्हिडिओ थोडेसे स्किप व्हायला लागलेत. बाय द वे त्यांचं होऊ दे. विषय असा व्हायला लागला की काम आणि एडिटिंग, परत फ्रीलॅन्सिंग, परत शूट्स, परत अजून एक्स्ट्रा करिक्युलर काय असतं ते ॲक्टिव्हिटीज राहिलेत नाही का. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असंच काहीतरी असतं नाही का. तर त्याच्या चक्करमध्ये आहे ना सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात. बाय द वे ह्या सगळ्या गोष्टी असायला तर पाहिजेलच लाईफमध्ये आहे ना, असायला पाहिजेलच. बाई सांगू का खरं विषय जर सांगायचं झालं ना, एवढा जास्त शेड्यूल चाललंय ना खतरनाक की जी कामं राहिली त्या कामांसाठी बी आहे ना आता टाईम मॅनेज व्हायला झालं आहे. लिटरली सांगायचं झालं तर ॲक्च्युली मध्ये बच्ची के दिल में खच्ची. Hello guys, what's up and welcome back to my channel. I hope you guys are doing absolutely fine. मी आहे ना at the end of the time मी आहे ना व्हिडिओ बनवतो आता. सीन असा झाला, मूडले कोझी झाला होता ना, बोर झालं होतं थोडंसं. बाहेर आलो, थोडंसं गाडीला आता रेव केलं ना, तेव्हा कुठं मला आहे ना असं एनर्जी वाटायला लागली अंगामध्ये एका सेकंडात. गाडीचा आवाज ऐकला ना, सगळ्या गोष्टी आहे ना डोक्यातनं विसरून जातात, निघून जातात खरं सांगायचं गेलं तर. पण गाडीच्या ब्रेकचा काय सीन झालाय परत काय माहिती यार. लास्ट टाइम मी एकदा हायलाइट केलं होतं गाडीच्या ब्रेकिंग मध्ये आहे ना, म्हणजे त्याचा ABS आहे ना थोडस असं काय माहिती काहीतरी यार विषय आहे. आता मी तुम्हाला सांगल, मला आता प्रॉपर एक्झॅक्टली त्याला डिस्क्राईब पण नाही करता ना. इथली सेटिंग हल्ली होती त्या टाईप मध्ये काहीतरी झालं होतं. आता इथली परत सेटिंग हल्ली आहे का नाही हल्ली मला ते बघायला लागणार आहे, कारण मला ते लक्षात पण येणं झालं त्याची सेटिंग करायची कशी. त्याच्यावरती नंबर्स आहेत, त्या नंबरवरती आहे ना कुठल्या तरी एका नंबरवरती त्याला आहे ना सेट करायला लागतं. आईच्या गावात काय धिंगा नाही राव इथं.
विल्ली मारता आली असती तर मजा आली असती ना. विल्ली मारत गेलो असतो. ट्राय करायची इच्छा तर खूप आहे पण नो यार, सो सॉरी. विल्ली सारखा विषय आपण नाही ट्राय करणार. गाडीचा आवाज आहे ना लय भारी वाटायला लागलाय आज. रात्र झाल्यामुळे ना नुसता गाडीचाच आवाज येतोय, जास्त शोरशराबा पण नाही का. 11:30 वाजलेत काहीतरी. नाही रश करून नाही चालणार इथं. स्विफ्ट भारी केली आहे राव, त्याची कोणी आहे एक नंबर. होय भाई, चाक स्पिन झालं लिटरली. ड्रिफ्ट मारली मी आता, खरं सांगतो ड्रिफ्ट मारलाय आता आईची. काय करलं, सॉरी. नाही विषय असा नाही झाला पाहिजे. ड्रिफ्टिंगचं आहे ना सीन लय भारी करता येईल काय तसं ह्याच्यावरती. ड्रिफ्ट खेळायची असेल ना, पण त्यासाठी लय गोष्टी शिकायला लागणार आधी. सरळ जाण्यासाठी कशाला सिग्नल आहे रे. हा अच्छा, गो स्लो आहे का. येल्लो आहे, येल्लो जेव्हा सिग्नल चालू असतो ना तेव्हा गो स्लो असतं काय. त्यांना माहित नाही त्यांच्यासाठी. लोक लय भारी बघतात राव. मला आहे ना लोकांकडे आहे ना त्यांचे चेहरे नाही दाखवता येत माहिती का या गोप्रो मध्ये. सॉफ्ट आणि स्मूथ आवाज आहे ना त्याच्यामुळे. काय चालू आहे इथं गाडी रे. मी विचार केला की ह्या साईडला थोडंसं खाली असेल, खाली तर तसं त्या साईडला लय भारी भेटला असतं संगमवाडी रोडला, पण नको. त्या रोडने आपण गेलो होतो ना त्याच्यामुळे म्हटलं की नाही नको, आता जरा डिफरंट रोड पण यूज करूया ना. इथं आय थिंक काम चालू आहे त्याच्यामुळे एवढी धिंगाणा विषय चाललाय. भाई सब बालक लावा पण काढले मी, गरमीमुळं लावलेलं नाही. लोक इझिली मला नाही का, माझ्या चेहरा विजिबल आहे ना. बालक लावा असेल ना कसं बडबड काढता येते मस्त बिंदास. कॉलेजचे कंटेंट काढायचा विचार मी करत होतो, पण कॉलेजच्या कॉन्टेंट मध्ये सीन असं आहे की आता ज्या टायमिंगला कॉलेज असतं ना आपलं त्या टायमिंगला आहे ना सध्या काय करता येत नाही असा विषय. म्हणजे कॉन्टेंट काढायसाठी स्पेशली जा कॉलेजला, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी तर करायला लागलच ऑब्विसली, पण स्टील आवाज ऐकण्यामध्ये मजा येते. मला आहे ना लिटरली सांगतो, पळवण्यापेक्षा जास्त आहे ना, म्हणजे आता ते चेस बीस करायला आपल्याला नाही आवडत. आहे का नाही मस्त. चेस बीस करायचा सीन आपल्याकडे येत नसतो कधी. आपण एकदम निवांत नाही का, गोगल काय नाही पण त्या टाईपमध्ये निवांत आहे. हिला आहे ना पाहिजे होतं रे, ते पाहिजे होतं. काय असतं ते क्रूज कंट्रोल पाहिजे होता भाई. मजा आली असती क्रूज कंट्रोल असताना भाई. खरंच एक 40-50च्या स्पीडवरती सेट करायचा भेंडी आणि जायचं आरामात हाताची घडी घालून.
गाडी चालवायची सवय जास्त करून मला. खरं जर सांगायचं गेलं ना तर ब्रेकलेस गाडी आहे ना चालवायला मजा येते. म्हणजे आहे ना समोरचा एवढा अंदाजा घ्यायचा, एवढं डिस्टन्स ठेवायचं की तिथं ॲक्सिलेटर सोडून द्यायचं की त्या टायमिंगपर्यंत आपली गाडी आहे ना ऑलमोस्ट 70% आहे ना कव्हरअप झाली पाहिजे. असं आहे ना ब्रेकलेस चालवायची. म्हणजे कसं 20 to 30% ना आपल्याला ब्रेकिंगमध्ये पण तो विषय कव्हर करता येतो. जास्त ब्रेक्सवरती पण लोड नाही येणार असा. फटाक्याचे आवाज ऐकायला मजा येते नाही जे. अरे आपल्याला लेफ्टला जायचंय बच्चा. फर्स्ट टाइम सायडलिंग करते. गरज काय नाही इथं. दुसऱ्या रोडला केली तर विषय वेगळा आहे. इथं काय गरज नव्हती. सायडलिंग कशाची उभा राहिलेलं 1 सेकंडसाठी. जय श्री हनुमान.
अरे लोक यार मोबाईल मी काहीच नाही करत लय हळू करतोय हा अरे मी करत नाही बोंबलतील नाही नाही आता नको जेवला का जेवला का म्हंटल